मी बनवले आहेत गुलाबजामुन, तेही घरीच खवा बनवून. तर बघू शकता, आधी आपण गुलाबजामुन बघून घेऊया, नंतर रेसिपी बघू. तर बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट आणि शुगर सिरप पूर्ण आतमध्ये गेलेलं आहे, त्याचं कुठंही ड्राय राहिलेलं नाही आहे गुलाबजामुन. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी कुठलाही बाहेरचा खवा नाही यूज केलेला, मी घरीच बनवला आहे. तरीही खूप छान झालेले आहेत गुलाबजामुन. तर बघू शकता मी अशा प्रकारे खवा बनवून घेतलेला आहे. काही नाही, 1 लिटर इतकं दूध होतं, ते आटून खवा होईपर्यंत त्याला आटून घेतलेला आहे. पातेल्यावरून तुम्हाला समजतच असेल मी हा घरी बनवला आहे. त्यानंतर थोडासा रवा टाकला, त्यामध्ये मैदा टाकला, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर नॉर्मल थोडं टाकलं आहे अंदाजे आपल्या. तर बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे त्याचा डो करून घेतलेला आहे. थोडंसं त्याला मुरण्यासाठी बाजूला ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण एक साईडला शुगर सिरप करण्यासाठी ठेवलं होतं आणि शुगर सिरप करून ठेवलं. आणि त्यानंतर हे असे गोळे बनवून घेतले, मी गुलाबजामुन बनवून घेतले आणि ते एकदम मंद आचेवर त्याचा कलर चेंज होईपर्यंत तळून घेतले मी अशा प्रकारे. आणि त्यानंतर दिले शुगर सिरपमध्ये टाकून 2-3 तासानंतर आपण खाऊ शकतो. तर सबस्क्राईब करा.